ऑफ यू अँड गुड मॉर्निंग. बघा, आपण मोशन इन अ प्लेन हा चॅप्टर 3 आहे जो तो सुरू केला होता. लास्ट लेक्चरला आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी त्याचं डेरिव्हेशन आणि ॲव्हरेज ॲक्सलरेशन इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन त्याचं डेरिव्हेशन बघितलं. त्यानंतरचा तुमच्या पुस्तकामधला जो पॉईंट आहे 3.3.3 हा जो पॉईंट आहे तो आपण शेवटी घेणार आहे. आपण त्याच्या पुढचा पॉईंट आज घेतोय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड कोनिकल पेंडुलम, ते नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. आता बघा, सर्क्युलर मोशन म्हणजेच काय? द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड द सर्क्युलर मोशन. म्हणजे हा सर्कल कन्सिडर केलाय, हा जर सेंटर असेल तर ही झाली त्याची रेडियस, आणि युनिफॉर्म कॉन्स्टंट रेडियसने जर तो फिरत असेल म्हणजे अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, त्याला म्हणायचं सर्क्युलर मोशन. म्हणजे हा एक ऑब्जेक्ट आहे, इथं आहे, नंतर इथं आला, इथं आला, इथं आला. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच काय? द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड द सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशनमध्ये पार्टिकल फिरत असताना त्या ठिकाणी दोन गोष्टी घडतात. पहिली गोष्ट कोणती? एकतर तो पार्टिकल युनिफॉर्म स्पीड म्हणजे कॉन्स्टंट स्पीडनी फिरेल. इथं पार्टिकल आहे, त्याची व्हेलॉसिटी आहे 10 मीटर पर सेकंड, इथं 10 मीटर पर सेकंड, 10 मीटर पर सेकंड, 10 मीटर पर सेकंड. म्हणजे अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल फिरत असताना तो पार्टिकल काय होईल? कॉन्स्टंट स्पीडनी फिरेल. त्याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि जर तो पार्टिकल म्हणजे स्पीड इज नॉट कॉन्स्टंट देन विच इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच काय सांगितलं मी? जर तो पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल फिरत असेल कॉन्स्टंट स्पीडनी तर त्याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि इफ द स्पीड इज नॉट कॉन्स्टंट इज कॉल्ड अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग आज आपण स्टडी करणारे वरचा जो टाईप आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि त्याचं एक डेरिव्हेशन आपण बघणार आहे. आता बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. पण तिथं काय होतं? विथ कॉन्स्टंट स्पीडनी. म्हणून मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड विच इज कॉल्ड द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग फॉर एक्झाम्पल मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन हा सेंटरला आहे आणि फिक्स ऑर्बिटनी त्याच्या अराउंड काय होते? अर्थ रोटेट होते. हे एक एक्झाम्पल झालं. अनदर एक्झाम्पल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस ऑफ द ॲटम. तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि त्याच्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन फिरत असतात. ते एक्झाम्पल कशाचं आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं आहे. ठीक आहे. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ह्याच्यामध्ये आपल्याला 2-3 डेफिनेशन म्हणजे कन्सेप्ट आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. बघा, आता लिनियर स्पीड म्हणजेच व्हेलॉसिटी व्हीने दाखवतो. लिनियर स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम एस अपॉन आपण टी काढतो. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय? एफसीपीने म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. तो त्याचा फॉर्म्युला काय? mv² अपॉन आर. आता तो फॉर्म्युला कसा आला सांगते मी. बघा, आता जर तुम्ही तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कन्सिडर केली, हा जे त्याचा झाला सेंटर, तिथे एक पार्टिकल आहे, इथं इथं इथं. आता हा जो पार्टिकल आहे म्हणजे तुम्ही एका दोऱ्याला काय केलं? स्टोन म्हणजे दगड बांधला आणि तो दोरा फिरत असेल तुम्ही, तर त्या स्ट्रिंगच्या अलॉंग काय होणार आहे? ते सर्क्युलर पाथमध्ये हा फिरत असणार आहे. म्हणजेच काय? त्याच्यावरती सेंटरच्या दिशेने चारी बाजूने काय होणार आहे? फोर्स ॲक्ट होणार आहेत. म्हणजे तो दगड आतल्या बाजूने खेचला जाणार आहे. म्हणजेच ह्याच्यावरती एक प्रकारचा सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होत असतो. आणि तो सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय? mv² अपॉन आर. एम म्हणजे त्याचं मास आणि व्ही म्हणजे हे त्याला दिलेली व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय आर म्हणजे सेंटरच्या दिशेने असलेले हे काय झालं? त्याचा डिस्टन्स झालं. म्हणजेच आपण काय सांगितलं? सेंट्रिपिटल फोर्स विच इज इक्वल टू mv² अपॉन आर. आता ते झाल्यानंतर ना सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन ह्याच्यातला मास जर काढला तर v² अपॉन आर म्हणजे काय झालं? सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन ACP. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटाने दाखवतात. थिटा हा अँगल आहे, तो मेजर करतो रॅडियनमध्ये. सपोज पार्टिकल इथं आहे आणि इथून तो पार्टिकल इथपर्यंत गेला तर त्याने कव्हर केलेला जो अँगल आहे त्याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा असं म्हणतो. मग आता बघा, डिग्रीचं रॅडियनमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं आणि रॅडियनचं डिग्रीमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं आपण ते बघणार आहे. आता बघा, डिग्रीचं रॅडियनमध्ये कन्व्हर्जन करत असताना आपण काय करतो? π/180 ने मल्टिप्लाय करतो. आता 90 × π/180. π/190 म्हणजे का? तर पार्टिकल इथं आला आहे, अँगल कितीचा आहे? 90चा आहे. मग आता ह्याला 0 कॅन्सल झाले. 9×2=18 म्हणजे π/2 रॅडियन. हे वरती सी लिहिलं आहे, ते रॅडियनचं सिम्बॉल आहे. म्हणजे हे जर कन्व्हर्जन किती आलं? π/2. लक्षात ठेवा, डिग्रीचं रॅडियनमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर π/180 ने मल्टिप्लाय करतात आणि रॅडियनचं डिग्रीमध्ये करत असेल तर 180 डिवायडेड बाय पाय त्याच्या अपोजिट करतात. मग आता बघा, ओमेगा इज इक्वल टू 2π/t. 2π का? तर इथं पार्टिकल असेल तर हा पूर्ण फिरून
360 असतं ना सर्कलचं, पूर्ण किती झालं 360 झालं. मग आता 2 म्हणजे पायची व्हॅल्यू 180 मल्टिप्लाय 2/2 म्हणजे 360 आणि त्यासाठी लागलेला टाइम म्हणजे टी, म्हणून ओमेगाची व्हॅल्यू आली 2π/t. म्हणजे हेच इक्वेशन जर तुम्ही टी इक्वल टू रिअरेंज केलं तर ओमेगा इथं डिवाइड होणार, म्हणजे टी इज इक्वल टू 2π/ω. मग आता व्हेलॉसिटीचा आपल्याला फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू 2πr/t. हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता अँग्युलर व्हेलॉसिटी दाखवतात ओमेगाने. ओमेगा म्हणजेच काय, थिटा काय झाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर स्पीड ओमेगा. पण थिटा मोजतात रॅडियनमध्ये आणि टाइम सेकंडमध्ये, म्हणून रॅडियन पर सेकंड हे अँग्युलर स्पीड किंवा अँग्युलर व्हेलॉसिटीचं काय झालं, युनिट झालं. मग ह्या ज्या टर्म्स आहेत हे फॉर्म्युले हे लक्षात ठेवा, हे पुढे आपल्याला डेरिव्हेशनला लागणार आहेत. ह्याच्या काय सेपरेट तुम्हाला डेरिव्हेशन विचारत नाहीत. आता अजून एक डेफिनेशन आहे टाइम पिरियड. टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट टू कम्प्लीट द 1 रिव्हॉल्युशन. म्हणजे हा ऑब्जेक्ट इथं असेल, हा फिरून पुन्हा इथं येण्यासाठी, एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट होण्यासाठी त्याला किती टाइम लागतो, त्याला टाइम पिरियड टी म्हणतात. म्हणजेच व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वरती सांगितलेला v इज इक्वल टू 2πr/t. हे इक्वेशन टी इक्वल टू रिअरेंज केलं तर काय येणार आहे, 2πr/v येणार आहे. ह्या फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. आता ह्या फॉर्म्युल्यावरती आपल्याला पुढे एक डेरिव्हेशन आहे, त्यासाठी आपण ह्या सगळ्या टर्म्स बघितलेल्या आहेत. आता ते डेरिव्हेशन कोणतं आहे तर एक्सप्रेशन फॉर द सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. सेंट्रिपिटल फोर्स कुणाला म्हणतात, द फोर्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. मग असेच मी दोऱ्याचं आणि स्टोनचे एक्झाम्पल सांगितले. जर तो फोर्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल असेल तर त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. आणि सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन काय सांगितलं, ACP विच इज इक्वल टू v²/r. आता हा सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन आपल्याला फाइंड करायचं बाय द कॅल्क्युलस मेथड. त्यासाठी आपण काय केलं, ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कन्सिडर केलाय. ए ही त्या पार्टिकलची इनिशियल पोझिशन आहे आणि तो पार्टिकल काय होतोय, अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीडनी मूव्ह होतोय, म्हणून त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कन्सिडर केले. त्यानंतर ना फायनल तो पार्टिकल कुठं पोहोचला, इथं. मग त्याला आपण नाव दिले पी पॉईंट. पी पॉईंटमध्ये पोहोचत असताना त्यांनी कव्हर केलेला अँगल किती आहे, थिटा. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाली, थिटा एवढी झाली. नंतर व्ही ही काय झाली, त्या पार्टिकलची युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमधली व्हेलॉसिटी झाली. आपण कन्स्ट्रक्शन केलं म्हणजे पी ह्या पॉईंटपासून 2 इंटरसेप्ट टाकले, OX OY ॲक्सिसवरती. इथे इंटरसेप्ट टाकला त्याला एन नाव दिलं, इथे इंटरसेप्ट टाकला एम नाव दिलं. मग आता आर हा कॉम्पोनंट आहे, रिझोल्युशन ऑफ वेक्टर काय, तो स्प्लिट होतो 2 कॉम्पोनंटमध्ये. मग आर स्प्लिट झाला RX म्हणजे अलॉंग एक्स डायरेक्शन आणि आर स्प्लिट झाला RY डायरेक्शन. मग आता आपण इथं घेताना RX RY ही असं घेणार नाही, हे म्हणजे काय एक्स ॲक्सिस, हे झाला Y ॲक्सिस, असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. सपोज द पार्टिकल इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे अपोजिट डायरेक्शन जर पार्टिकल मूव्ह होत असेल तर एला मी सांगितलं मग अशी इनिशियल पोझिशन, बी ही काय आहे फायनल पोझिशन, ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड आणि थिटा म्हणजे काय सांगितलं आपण, अँग्युलर ॲक्सलरेशन. आता थिटा म्हणजेच रेडियस व्हेक्टर आणि आरला आपण काय म्हणतो, रेडियस व्हेक्टर. आता बघा, आता आपल्याला जे फाइंड करायचं आहे त्याच्यामध्ये कसं आहे, आता हे जे डेरिव्हेशन आहे बघा, 2 मिनिटं इथं पॉज झालं होतं. आता बघा, आर हा काय झाला, रेडियस वेक्टर झाला. आता आर हा रेडियस वेक्टर आहे कुठला, तर हा आपला आर हा रेडियस वेक्टर आहे. आता ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. ॲक्सलरेशन म्हणजेच काय, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ए इज इक्वल टू dv/dx. मग आता तुम्हाला ॲक्सलरेशन काढायचं असेल तर आधी व्हेलॉसिटीची व्हॅल्यू माहीत पाहिजे. पण व्हेलॉसिटी कशी काढतात, dx/dt. त्यासाठी एक्स माहीत पाहिजे आणि एक्स म्हणजे त्याचा डिस्टन्स, हे ते आपण आर कन्सिडर केलं आहे म्हणून आपल्याला आधी आरची व्हॅल्यू माहीत पाहिजे. ठीक आहे. मग आधी आपण काय करणार आहे, आर फाइंड करणार आहे. आता वेक्टर आर अलॉंग द i×x + j×y म्हणजे एक्सच्या डायरेक्शन असलेला युनिट वेक्टर आय आणि वायच्या डायरेक्शन असलेला युनिट वेक्टर जे, वेअर आय अँड जे आर द युनिट वेक्टर अलॉंग द एक्स अँड वाय डायरेक्शन. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्यात आणि त्या ह्याच्यात पुटअप करायच्यात ह्या इक्वेशनमध्ये. मग आता जर तुम्हाला कॉस थिटा काढायचं असेल तर बघा, कॉस थिटा कसा येणार आहे, ॲडजस्टंट साईड आपण हायपोटेनियस. म्हणजे कॉस थिटा कसा येणार आहे, OM/OP. OMला आपण म्हणले एक्स म्हणायचं, RX नाही एक्स, आणि हा झाला आर म्हणजे x/r झालं.
इक्वेशन कसं आलं एक्स अपॉन आर. मग इक्वेशन एक्स इक्वल टू रिअरेंज केलं तर काय येणार आहे आर कॉस थिटा येणार आहे. ठीक आहे. सिमिलरली तुम्ही वरती फिगरमध्ये बघून काढू शकता साइन थिटा पी एम अपॉन ओ पी म्हणजे वाय अपॉन आर. हे इक्वेशन वाय इक्वल टू रिअरेंज केलं तर आर साइन थिटा आलं. मग एक्स आणि वायची किंमत जी आपली इथं आलेली आहे पुस्तकात तुम्हाला हे दाखवलेलं नाही, हे डायरेक्ट हे इथं मी सॉल्व्ह केलेले. आता त्या इक्वेशनमध्ये पुटअप केली तर आय कॅप एक्सची व्हॅल्यू काय आर कॉस थिटा प्लस जे कॅप वायची व्हॅल्यू काय आर साइन थिटा आहे. बट थिटा इज इक्वल टू आपण काय म्हणायचं ओमेगा टी. थिटाची व्हॅल्यू पुटअप करायची ओमेगा टी म्हणजे काय येणार आहे आय कॅप आर कॉस ओमेगा टी प्लस जे कॅप आर साइन ओमेगा टी आलं. ठीक आहे. आता हे आल्यानंतर ना आपण काय लिहिले बघा आर कॉस ओमेगा टी आय कॅप हा हातमध्ये घेतला प्लस काय लिहिलं आर साइन थिटा ओमेगा टी जे कॅप. ह्याला आपण काय म्हणलं ही झाली आरची व्हॅल्यू तुमची इक्वेशन 1. ठीक आहे. ही आरची व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायची. आता बघा डेरिव्हेटिव्ह. आता देन वी फाइंड द व्हेलॉसिटी विच इज इक्वल टू डी आर बाय डी टी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय डी एक्स बाय डी टी. एक्स म्हणजेच काय आपला आर आहे म्हणजे इथं डी आर बाय डी टी आलं. मग आपण काय केलं व्हेलॉसिटी डी बाय डी टी बाहेर काढला तर आरची व्हॅल्यू हे इक्वेशन 1 मधली इथं पुटअप केली आर कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस आर साइन ओमेगा टी. ठीक आहे. मग आता ह्याच्यातून इथून ह्या टर्म आधी पहिली बघूया प्लसच्या आधीची. इथून आर बाहेर काढला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ राहिलेल्या टर्मचं म्हणजे आर आणि आय कॅप आपण बाहेर काढलं ब्रॅकेटच्या. मग काय राहिलं डी बाय डी टी कॉस ओमेगा टी राहिलं प्लस सिमिलरली इथं पण तसंच आर आणि जे कॅप बाहेर काढलं डी बाय डी टी साइन ओमेगा टी राहिलं. आता आर असं आहे असं आलं. आता इथं दोन टर्मचे डेरिव्हेशन आहे. एक कॉस ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि ओमेगा टीचं पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता कॉस ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह येतं मायनस साइन ओमेगा टी. कॉस ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साइन ओमेगा टी म्हणून मायनस साइन इथं घेतला आणि साइन ओमेगा टी इथं घेतला आणि ओमेगा टीचं विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार ओमेगा येणार. मग ते आलेलं ओमेगा इथं घेतलं. कसं आलं कळालं का आर आहे असंच ठेवलाय आय कॅप आहे असंच ठेवलाय. आता इथं ओमेगा साइन ओमेगा टी कसं आलं कॉस ओमेगा टीचं येतं मायनस साइन ओमेगा टी इथं मायनस घेतलं साइन ओमेगा टी आणि हा ओमेगा कुठनं आला ओमेगा टीचं विथ रिस्पेक्ट टू टाइम ओमेगा येणार. ठीक आहे. प्लस सेम हाच आर असंच ठेवायचा जे आहे असंच ठेवला साइन ओमेगा टीचे येतं कॉस ओमेगा टी आणि ओमेगा टीचं विथ रिस्पेक्ट टू ओमेगा येतं ओमेगा. मग इथं बोल्ड केलंय मी म्हणजेच काय तर ह्याच्यातून आर ओमेगा कॉमन काढला आतमध्ये काय राहिलं मायनस साइन ओमेगा टी आय कॅप प्लस कॉस ओमेगा टी जे कॅप राहिलं. आता ही झाली व्हेलॉसिटीची व्हॅल्यू जशी वर आर काढली तशी ही व्हेलॉसिटी झाली. मग आता आपला एक्सलरेशनचा फॉर्म्युला आला डी व्ही बाय डी टी. मग आता इथं व्हीची व्हॅल्यू पुटअप करायची. बघा आपल्याला एक्सलरेशन पाहिजे त्यासाठी व्ही माहीत नव्हता म्हणून व्ही काढला. व्ही काढायला आर माहीत नव्हता म्हणून आधी आर काढला. आता डी बाय डी टी आर ओमेगा डी बाय डी टी आर ओमेगा हा कॉमन आहे तसाच डी बाय डी टी आर ओमेगा राहिलेली टर्म आतमध्ये लिहिली व्हीची व्हॅल्यू पुटअप केलं. मग बघा आता आर ओमेगा इथं आलं हे डी बाय डी टी आत गेलं. ठीक आहे. आर ओमेगा कॉमन बाहेर काढलं डी बाय डी टी मायनस साइन ओमेगा टी आय कॅप प्लस कॉस ओमेगा टी जे कॅप आलं. ठीक आहे. आता इथं काय झालं आर ओमेगा आलं. आता साइन ओमेगा टीचं विथ रिस्पेक्ट टू ओमेगा काय येतं कॉस ओमेगा टी येतं आणि ओमेगा टीचं विथ रिस्पेक्ट टू ओमेगा ओमेगा हे मायनस साइन आहे असंच ठेवलं आय कॅप आहे असंच ठेवलं साइन ओमेगा टीचं कॉस ओमेगा टी आणि ओमेगा टीचं विथ रिस्पेक्ट टू ओमेगा आलं. इथपर्यंत आलं. ठीक आहे. आता इथं काय करणार आहे जे कॅप आहे असाच ठेवला. आता कॉस ओमेगा टीचं मग अशीच सांगितले काय येतं मायनस साइन ओमेगा टी आणि हा ओमेगा कुठला आला ओमेगा विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे ओमेगा आला. ठीक आहे. मग आता आपण काय केलं बघा हे जे मायनस साइन आहे त्यामुळे इथलं साइन चेंज होणार प्लस होणार आणि हे मायनस साइन हे आता आपण बाहेर काढलं म्हणजे हे आर ओमेगा हा ओमेगा ना हा ओमेगा ह्याच्यातून दोघातून ओमेगा बाहेर कॉमन काढला तरी तो ओमेगा येईल आणि ओमेगा ओमेगा म्हणजे ओमेगा स्क्वेअर येईल आणि मायनस साइन आहे असंच मायनस आर ओमेगा स्क्वेअर इथं आलं. ठीक आहे. मग राहिलं काय आय कॅप कॉस ओमेगा टी इथं प्लस झालं कारण मागं मायनस साइन आहे प्लस जे कॅप ओमेगा साइन ओमेगा टी. आता इथं ओमेगा कॉमन काढलाय हे चुकून झालेलं आहे इथं ओमेगा नाही पाहिजे म्हणजे हा ओमेगा ऑलरेडी आपण बाहेर काढलेला आहे इथं चुकून माझ्याकडून टाईप झालेला आहे ते लक्षात घ्या. आता बघा हा आर परत आपण आतमध्ये मल्टिप्लाय केलं म्हणजे वेक्टर ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर असंच लिहिलं आणि आर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर आर आय कॅप कॉस ओमेगा टी प्लस आर जे कॅप साइन ओमेगा टी. तर बरोबर आपण ओमेगा नाहीये हा चुकून झालेला आहे. ठीक आहे. आता आय कॅप आर कॉस ओमेगा टी ही जी व्हॅल्यू आहे बघा फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 मध्ये काय लिहिणार आहे इक्वेशन 1 मध्ये आरची व्हॅल्यू काय आर कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस आर साइन ओमेगा टी जे कॅप म्हणजे हे ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे ह्याची व्हॅल्यू आहे आर.
मग आता आपण काय केलं, इक्वेशन 1 आणि 2 मध्ये वेक्टर ए विच इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आणि ह्या ब्रॅकेटची टर्म आहे वेक्टर आर, म्हणजे ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर वेक्टर आर विच इज द अँग्युलर ॲक्सलरेशन. आता अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणजेच काय, निगेटिव्ह साईन येत आहे, निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट द ॲक्सलरेशन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेक्टर इन इक्वेशन 3. म्हणजे ए वेक्टर ए आणि वेक्टर आर हे अपोजिट येते एकमेकांच्या, म्हणून इथं मायनस साईन आलेला आहे. आणि ह्याची जर मॅग्निट्यूड घेतली तर वेक्टर फॉर्म जाणार, मायनस साईन जाणार, म्हणजे ए इज इक्वल टू काय येणार आहे, ओमेगा स्क्वेअर आर येणार आहे. बट वी नो द फोर्स इक्वेशन, फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. मग आपण मासची व्हॅल्यू इथं पुटअप केली आणि ॲक्सलरेशनची व्हॅल्यू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आली, म्हणजेच एफ इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर. आता एम एफ इक्वल टू ह्याची मॅग्निट्यूड घेतली तर एम ओमेगा स्क्वेअर आर येणार. एम आहे असंच ठेवलं आणि व्ही स्क्वेअर आर म्हणजेच काय, अँग्युलर ॲक्सलरेशन, आणि अँग्युलर ॲक्सलरेशनची व्हॅल्यू काय असते, व्ही स्क्वेअर अपॉन आर. म्हणजेच आपण इक्वेशन एम डब्ल्यू व्ही असं सुद्धा लिहू शकतो. म्हणजे हे फॉर्म्युले तुम्हाला एक्झाम्पलसाठी लागतील. इथंच आपलं डेरिवेशन 3 इक्वेशन, इथंच आपलं इथपर्यंत डेरिवेशन संपलेलं आहे. हे पुढचे जे फॉर्म्युले घेतलेले आहेत ते तुम्हाला एक्झाम्पलसाठी लागतात म्हणून घेतलेले आहेत. आता इथं आपला हा पॉईंट पूर्ण आजचा संपलेला आहे. सोपा आहे, डेरिव्हेटिव्ह फक्त नवीन टर्म आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. हे जी PDF पाठवते ते लिहून काढा, ह्या वरच्या डेफिनेशन ज्या टर्म्स आहेत त्या सुद्धा लिहून काढा. आणि आजचा असाइनमेंट आहे ते मी तुम्हाला मंडेला पाठवते. आज सॅटर्डे आहे, आज तुम्हाला असाइनमेंट आजचा असाइनमेंट म्हणजे तुम्ही हे जे होमवर्क जे आज घेतलेलं आहे तेवढं वाचन करा आणि आजचं सॅटर्डेचं असाइनमेंट मंडेला मी देते, तुम्ही ते सॉल्व करून मला पाठवा. ठीक आहे, आपण इथं थांबूया. ओके, थँक्यू.